हे अंदमान निकोबारचं एअरपोर्ट आहे बघा. नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलचं नाव आहे निशान मुंडे रेसिपी. तर आज आमचा शेवटचा दिवस आहे. आज आम्हाला 11:45ला फ्लाईट आहे. तर आज आमची सगळी तयारी झालेली आहे. तर माझा लुक असा आहे आणि ह्या बॅगी आम्ही आमच्या पॅक केलेल्या काही ओलसर पण कपडे आहेत त्यात. तर आता घरी गेल्यानंतर वाळत टाकू. आता आम्ही ब्रेकफास्ट करतो. ब्रेकफास्ट केल्यानंतर आम्हाला पिकअप करण्यासाठी एक गाडी येईल. ती गाडी आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आता चला आपण ब्रेकफास्ट करूया. चहा, ब्रेड, पकोडे, जाम. मी पण ब्रेड आणि पकोडा घेतलाय, फळ घेतले, चहा घेतला सगळं. तर आता मी ब्रेकफास्ट करून आलेली आहे. आता खाली बसली. आता पिकअपवाल्याची वेट करते कारण तो आता आम्हाला पिकअप करण्यासाठी येईल. साईवरती ब्रेकफास्ट करतोय. थोडंसं राहिले त्याचं. म्हटलं चला आपण खालचं इथं दाखवून देऊ. त्याच्यामुळे मी खाली आली. इथं बसली मी इथं. आज ब्रेकफास्टला बटाटा वडा, ब्रेड, इडली सांबर, अंडे उकडलेले हे सगळं होतं. पण मी तेच खाल्लं कारण आता प्रवास करायचा आहे. पोटात डड्डस नको व्हायला. मला गोळ्या पण घ्यायच्या आहे. त्याच्यामुळे मग मी लाईट मस्त ब्रेड आणि 2 आपले बटाटे वडे खाल्ले आणि ब्रेड खाल्लं आणि त्याच्याबरोबर चहा घेतली. इथं एक खेळण्याचं आहे बघा. साईने काल खेळले इथं. इथं जे येतात ना रूममध्ये राहायला, मग टाईमपास करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ ठेवलेले आहेत. झुंबर बघा किती मोठे मोठे इथले हॉटेलमधले. खूप मोठे मोठे झुंबर, खूप छान. आणि इथे हे आदिवासी लोकांचं त्यांच्या हॉटेलमध्ये सगळं ठेवलेलं आहे. त्यांनी असंच ठेवलेले सगळे फोटो. आदिवासी लोक इथे त्यांनी तिथं इथं आपण त्या जेलच्या तिथे गेलो ना, तिथं खेळणी वगैरे असतात. ते सुद्धा असेच असतात. प्रत्येक दुकानांमध्ये असंच आहे विकण्यासाठी. माझी पर्स इथं मी इथं बसलेली आहे. आमच्या बॅगी तिकडं रूमच्या बाहेर आहे. आता आमचा पिकअपवाले येईल. टाईम आहे त्यांनी 9:30चा टायमिंग दिलेला आहे. आता 9 वाजले. अजून 15-20 मिनटं आम्ही बसतो. इकडचं दाखवते तुम्हाला थोडं. हॉटेलचा परिसर आहे हा. बांबू बघा किती मोठे मोठे बांबू आहे तिथं. पूर्ण असे वाकले ते असे एकदम दरवाजेसारखे असे गोल गोल झाले. या बाजूने त्या बाजूने गोल गोल मस्तपैकी. रिक्षा पण आहे तिथं. रस्त्यावरचं हे गाड्या जातात ते. काल मी खूप पोहले स्विमिंगमध्ये आणि आज आमचा शेवटचा दिवस आहे. आता आम्ही हॉटेल सोडणार. आज आमचा शेवटचा दिवस. आम्हाला पिकअप केल्यानंतर आम्ही एअरपोर्टवर जाऊ. इथून एअरपोर्टचं अंतर 5 मिनिटाचंच आहे फक्त. तिथे जाऊ, तिथं बसू, तिथलं दाखवू तुम्हाला थोडंसं कसं आहे काय. हे कपलसाठी फार सुंदर हे अंदमान. सगळे कपल्सच येतात तिथं. बघा इथं स्विमिंग पूल. काल मी पोहले इथं. साईने दाखवलंच होतं तुम्हाला काल. काही काय आता लोक झोपलेली. त्यांची कोणाची 2:30ला फ्लाईट आहे, कोणाची 2ला आहे, कोणाची 4ला आहे. तर तशा हिशोबाने ते उठतील आणि तयारी करून येतील. तर अशा प्रकारे आहे हे. कधी पण तुम्ही याल ना तर अंदमानला याल ना तर कपल्सनीच या. कारण कपल्ससाठीच खूप छान आहे. आणि तिथं खूप ॲक्टिव्हिटी करण्यासाठी ते व्हिडिओ याचे शो आहेत. होडीचे हे खूप शो आहे तिथं. खूप मस्त मस्त आहे. आम्ही काल शेवटचा एक केला. म्हणजे ते ग्लासमधनं सगळे मासे वगैरे सगळे काही दिसायचे. खूप छान होतं ते.
एकाचं 800 रुपये तिकीट, दोघांचे 1600 रुपये लागले आम्हाला. पण खूप छान आहे, पाहण्यासारखं आहे. पैसे वसूल झाले आपले, त्याच्यामुळं काही एवढं विशेष नाही आहे. आल्यानंतर लागताच पैसे खर्चायला. आमची कॅब आलेली आहे आता. बघा साई सामान टाकतोय. एअरपोर्टवर जाण्यासाठी आमची कॅब आलेली आहे. मी आता बसते गाडीमध्ये. गाडीत बसलेली आहे. एअरपोर्टवर आम्हाला सोडण्यासाठी आलेली. एअरपोर्टवर उतरवल्यावर मग मी तुम्हाला दाखवतेच पुढचं. तर आम्ही एअरपोर्टवर पोहोचले. आम्हाला कॅबवाले इथं पोहोचून दिलं आहे. आम्ही एअरपोर्टचा आमचे लगेच वगैरे जमा करतो, बोर्डिंग पास तयार करतो. लाईनमध्ये लावावं लागेल आम्हाला इथं. डीला इकडं बोर्डिंग पाससाठी नंबर लावलेला. आमच्या लगेज वगैरे इथंच आहे. आता लगेज पण जमा करू आणि बोर्डिंग पास पण इथेच मिळालं आम्हाला. लाईनमध्ये आम्ही, भरपूर मोठी लाईन आहे. बोर्डिंग पास काढल्यावर तुम्हाला दाखवते मी. बोल. तर आता आमचे बोर्डिंग पास काढलेले आहे. आम्ही आता बॅग चेकअपसाठी देतोय. तर चला. हे अंदमान निकोबारचं एअरपोर्ट आहे बघा. आम्ही आता बॅग वगैरे आमची चेकअप झाली. बॅग आमच्या तिकडे गेल्या, लगेच तिकडे गेलं आमचं. आता आम्ही लाईनमध्ये उभं राहतो इकडं. किती नंबरला आपलं? गेट नंबर 4ला आम्ही जाऊन बसतो तिथे. 11:40चा आमचा टायमिंग आहे फ्लाईटचा. तर तिकडे जाऊन बसतो आम्ही. तर चला मग. बघा इथं कशी दुकानं आहेत, सुंदर सुंदर मस्त पैकी. ज्यांना अर्जंट गरज असते ते घेतच असतात. खेळणी वगैरे लहान मुलांच्या. खाली आहे. साई चाललं काय आम्ही पण याने इथं विमानं येतात. विमानचं ग्राउंड आहे. बस प्रत्येकाला सोडून येते बघा. विमान तिकडे उभे आहे, लांब आहे तिकडे उभं. तर आम्ही बसलो आता बसमध्ये. आता आम्हाला दुसऱ्या जागी नेतात ते विमानांमध्ये बसण्यासाठी. तर साई बसला आहे, तुम्ही बसली. त्याच्यासाठी जाते मला थंडी वाजते म्हणून. माझं स्वेटर याच्यातच राहिलेलं बस आणि बॅगमध्ये.
3 नंबर. तर लगेच घेतले आम्ही. साई चांगलं आहे. त्यांनी ट्रॉली घेतली, ट्रॉलीवर ठेवल्या दोन्ही बॅगी. आता आम्ही बाहेर जातो आणि कॅब बघतो. त्यांनी आधी 4 नंबर सांगितलं गेटवर येतील लगेच, आणि नंतर लगेच चेंज झालं, 5वर आलं. आता बाहेर जातो आम्ही. मग तुम्हाला दाखवतो मी बाहेरचं. विमानातलं मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. ज्यावेळेस लाईनिंग होतं विमान, त्यावेळेस कसं छोटे छोटे घरं दिसतात वरतून. तर आम्ही बाहेर आलो. आता कॅब बघतो आम्ही. खूप लागली, पण आता कॅब वगैरे केली का रस्त्याने मग आम्ही कुठेतरी खाऊ हॉटेलमध्ये. इथं खूप कॉस्टली, त्याच्यामुळे काही घेऊशी वाटत नाही. तर आम्ही कॅब केलेली. आता साई पुढे बसला. आमची छोटीच आहे, म्हणजे 2 बॅग आहे. एक बॅग मागं ठेवली, एक बॅग पुढे ठेवली. आणि साईला समोसा घेतला होता खायला हल्दीराममधून. त्याने खाल्ला. मला काही आवडला नाही, तर म्हटलं पुढं समृद्धीच्या पुढे ते गाडीवाले बोलले का तिथं चांगले हॉटेल आहे, तिथं तुम्ही जेवण करा. म्हटलं मग तिथं जेवण करू आपण. तर निघालो आहे आम्ही. तर 3-3.5 तास लागतील आम्हाला पोहोचण्यासाठी. तर चला पुढचं दाखवते तुम्हाला. बॉम्बेचा रस्ता आहे हा.